बोल रे, काय बोलायचं होतं तुला? अरे बाबा, काय झालंय तुला? एवढा टेन्स्ड काय आहेस? काय कुठे काय? अरे काय तू चेहरा बघ तुझा परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यासारखा झालाय. मला सांग ना रे, एवढं कसलं टेन्शन आहे तुला? मला कसलंही टेन्शन नाही. नाही ग, आहे याला टेन्शन. बोललीस? मला वाटलंच होतं. अजूनपर्यंत हिनं तोंड कसं नाही उघडलं. बायको आहेस का वैरीण आहेस? अरे अरे आहे तर आहे, लपवायचं काय त्याच्यात एवढा विद्याधर? मी माझ्याच घरात आहे ना, एको आलाच पाहिजे. बरं ते सगळं जाऊ दे आता. मला हे कळलंय की तुला टेन्शन आहे, फक्त ते कसलं आहे ते सांग मला. हा, तू येताना साडी नेसलीस ती? हो. त्या घरात तुला साडी नेसायची सक्ती केली जाते का? नाही बाबा. मग का नेसतेस तू? कारण मला आवडायला लागलंय रे. आधी कधी आवडली नाही ती? हो, कारण आत्ता आवडू लागली साडी नेसायला. त्यात काय आवडण्यासारखं? अरे विद्याधर, तू तर बिनबुडाचे प्रश्न विचारायला लागलायस. अरे विद्या, लग्न झालंय तिचं, रोमॅन्टिक असतं ते, वाटत असेल ना तिला. तुम्ही थांबा जरा. उर्मी, मला सांग, तुला मी जेव्हा जेव्हा फोन केलाय तू स्वयंपाकघरात होतीस. अरे असं काही नाहीये बाबा, मी बऱ्याचदा बेडरूम मध्ये पण असते. नाही उर्मी, तू स्वयंपाकघरात होतीस आणि तुझा फोन बेडरूम मध्ये होता. ते तुला स्वयंपाक करायला लावतात का उर्मी? अरे काहीतरीच काय बाबा, मला का करायला लावतील ते स्वयंपाक? त्यांच्या घरात 3-3, 4-4 सुगरणी आहेत, मला असं काही का करायला लावतील ते? हा, आणि मुळात मला जमायला हवं ना. त्यांच्या घरी सगळ्यांना सगळं माईंच्या हातचं लागतं. अगदी कुमुद वहिनींनी काहीही केलेलं चालत नाही. अरे वासूला तर चहा पण माईंच्या हातचा लागतो रे. मग मला कशाला कोणी काही करायला देते? माझी कितीही हौस असली तरी. आणि काय बनवतात माहितीये माझे जेवण? त्यांच्या त्या सगळ्या जुन्या जुन्या रेसिपीज. कधी कधी वाटतं स्वयंपाकाची परंपरा जपायला म्हणून तरी त्यांच्याकडून शिकून घ्यावं. काय शिकायची काय गरज आहे? डॉक्युमेंटेशन करून ठेवायचं, झालं. ज्याला हाऊस असेल तो वाचेल आणि करेल नंतर. तू तुझा वेळ कशाला वाया घालवायला हवाय त्यात? विद्याधर, काहीतरी चांगलं शिकणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाहीये, बरं का? मला आवडलंय हे. काय? तू आपल्या घरी असं म्हणालीस ते. अरे त्यात काय विशेष? तुम्ही कसं काय ग मुली एवढ्या लवकर नवऱ्याच्या घराला आपलं घर म्हणता? अरे म्हणजे काय? बरं मला प्लीज सांग ना, आपल्या घरी काय काय चाललंय? काही नाही. मला वाटतं जीजीने माईला सांगितलंय. अरे बापरे, त्यावरनं परत काही झालं नाहीये ना घरी? नाही नाही, उलट मी काय म्हणतोय ते माईला पटलंय. तू पण बोललायस माईंशी? हो, म्हणजे माई मला विचारायला आली होती ना. काय काय विचारलं त्यांनी? ते असंच. अरे हे असंच म्हणजे काय? अगं म्हणजे तेच नंदिनीची खोटी शपथ वगैरे. वासू प्लीज नीट सांग ना, म्हणजे नेमक्या कोणत्या शब्दात विचारलं? आता ते आठवत नाहीये मला. ए काय रे? अगं तात्पर्य सांगतो ना. बर सांग. माईला माझं म्हणणं पटलं. हा, कसं काय? अगं माई नंदिनीला लहानपणापासून ओळखते. ती तशीच आहे, मॅड. तिला हवंय ते मिळालं नाही ना की ती असंच काहीतरी उलटसुलट शब्दात सांगते. वासू पण मला वाटतं ना, आपण म्हणजे हे बघ, एवढंही नको करायला की या सगळ्याचा ना त्या बिचारीला त्रास होईल. म्हणजे काय? म्हणजे अरे मला जर दादा काही बोलले तर माझ्यासाठी तू आहेस, माझे आई बाबा आहे. तिला जर दादा काही बोलले तर ती कुठे जाणार आहे बिचारी? दादा हा तिचा एकमेव आधार आहे आणि त्याला घट्ट पकडून ठेवण्याचा ती पूर्ण प्रयत्न करणार ना बिचारी.
हे बघ, बिचारी वगैरे काही नाही, आणि तिला आधार वाटत असेल तर तिने तो धरून ठेवावा, पण त्यासाठी तुला बदनाम करण्याची गरज नाहीये. बरं, पण मला ना एवढंच वाटतंय की आपण हे सगळं वाढवूया नको. ते ऑलरेडी वाढलंय. माई आता दादांशी बोलल्याशिवाय राहणार नाही. मग काय, जो काय सोक्षमोक्ष असेल तो लागेल. म्हणजे तिला घरातून हाकलून द्यावं असं मला वाटत नाही, पण मला असं वाटतं की तिला जाब विचारला जावा, म्हणजे यापुढे ती अशी चूक करणार नाही. वासू, अरे पण उर्मी थांब आता. हे बघ, तिला जे करायचं होतं ते तिचं करून झालंय, आणि आता आपण गप्प राहिलो ना तर आपण दोषी ठरू. मला तरी वाटतंय ना आपण येऊया अरे पुण्याला. तुझ्यावर ठपका ठेवून नाही. अरे पण नंतर कधीतरी पटेल ना त्यांना, तोवर तिचं लग्नही झालं असेल बघ. हे बघ, तिचं लग्न व्हायचं तेव्हा होईल, पण मी जिच्याशी लग्न केलंय ती माणूस म्हणून खूप चांगली आहे, आणि मला वाटतं दादांनी हे समजून घेतलं पाहिजे. आपण भेटल्यावर बोलू. माई पण दादांशी काय बोलते ते कळेल, मग ठरवू काय करायचं ते. चालेल. तोवर मजा कर. अच्छा ऐक ना, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू उर्मी. मला तर नवलच वाटलं बाई. आणि दादांना सांगितलं कोणी? सांगायला कशाला हवं, हुशार आहेत ते, त्यांनी ताडलं बरोबर. काय नंदिनी खोटं बोलतेय हे? तसंच म्हणाले ते. मला हे जरा अशक्यच वाटतंय माई. मलाही असंच वाटलं होतं आधी, पण मग आता पुनर्वसूशी बोललेच आहे मी. आता उर्मी आली ना की दोघींना यांच्या समोरच उभं करूया. काय तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे, हा सूर्य हा जयद्रथ. पण नंदिनी दादांच्या नजरेतून उतरली तर? तरी कर्तव्यात चुकणार नाहीत ते. म्हणजे लेक मानलीये तिला, तिची चांगल्या घरात पाठवणी करतील. आणि खरं सांगू का आदिती, मलाही दया झाली हो बिचारीची. नाही म्हणजे खोटं बोलली असेल ती, वडिलांची खोटी शपथही घेतली असेल, पण परिस्थितीमुळे वागतो ना कधी कधी माणूस असा. पोरीला ना आई ना बा, ना घर ना दार, आणि आता तर ठरलेलं लग्नही मोडलं. आपल्या परीनं सावरायचा प्रयत्न केला बिचारीनं, काय करणार ती तरी. लग्न मोडलं म्हणजे सगळं संपलं असं होत नाही ग. हो, लग्न हा आयुष्याचा फक्त एक भाग आहे. लग्न म्हणजे सगळं आयुष्य नाही काही. अहो हे बघा, हेच हवंय का? हा, धन्यवाद. काय हो, तुम्हाला काय वाटतं, उर्मी येईल परत? काय माहित, मला नाही वाटत ती येईल असं. तुला ती यायला नकोय का? हो, असं कसं? पण दादाने तिचा एवढा अपमान केलाय तर कशाला येईल ती या दारात? तिचा पण जाच व्हायला लागला वाटतं तुला. नाही हो, मग ती तशी चांगली. अच्छा, नाही नाही, मग तुझी हरकत कशाला आहे? माझी हरकत कशालाच नाहीये, पण दादांना चालणार नाही ते. एकतर ती आणि नंदिनी ह्याच घरात, उद्या काही झालं तर कोण जबाबदार मला सांगा. त्यापेक्षा तिने तिच्या घरी राहावं आणि नंदिनीने तिच्या घरी जावं. आणि तुझं काय? माझं काय, मी माझ्याच घरात आहे म्हटलं. आणि तुमची कितीही इच्छा असली ना तरी मी कुठेही जाणार नाहीये, लक्षात ठेवा. एवढं कुठलं नशीब आमचं. एकदा सगळं जुळून येऊ दे आणि चांगल्या मुलाशी नंदिनीचं लग्न होऊ दे. आता नंदिनीचं लग्न हा ऐरणीवरचा विषय आहे. माझं प्रेम आहे तुमच्यावर. माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. मी तुमच्याशिवाय कोणाचाच कधीच विचार केला नाहीये. नंदिनी, माझ्या आयुष्यात आणि मनात फक्त उर्मी आहे.